जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं, शेअर केलंय, त्या सर्वांना देवबाप अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. आणि देवाच्या सेवेमध्ये सहभाग घेत आहात त्याबद्दल देवबाप अजून आणि अजून अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. प्रियांनो, आज आपण या सकाळच्या समयी त्या जिवंत देवाची प्रार्थना करू आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा आम्ही प्रार्थनेला सुरुवात करत असताना प्रभू, तो आमच्या प्रत्येकासंगती तू बोल. हे देवा, हे सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर. आणि हा नवीन दिवस तो आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, आमचे सर्व मित्र, आप्तजन, परिवार आणि प्रिय प्रभूची सर्व नातेवाईक, सर्व तुझ्यावरती विश्वास ठेवणारे सर्व लोक तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहोत. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला शक्ती पुरव, सामर्थ्य पुरव आणि तुझ्या नावाचं गौरव आमच्या जीवनामध्ये उतरवून दे. हे देवा, मी कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. प्रभू, जे वचन ऐकतील त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, आजची ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करते. या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू हो आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन, आमेन, आमेन. आपण सुरुवातीचं एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. कारण आमचा प्रभू परमेश्वर जिवंत आहे, राजाचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे आणि म्हणून आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि खरोखर तो महान आणि परमेश्वर आहे. यावेळेस आपण गीत गाऊया, परम पिता की हम स्तुती गाए, ओई है जो बचाता. हे गीत गाऊन आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. सारे पाप को करता क्षमा, सारे रोग को करता चंगा. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में. धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में. संगीत गाकर खुशी से मुक्ति चट्टान को जय ललकारे. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. वो ही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा. वो ही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा. पूरब से पश्चिम है जितने दूर, उतने ही दूर किए हमारे गुनाह. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. प्रियांनो, या गीताद्वारे देवबाप सर्वांना आशीर्वादित करो. मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी अब्राम त्याच्या मुलाला, त्याच्या सेवकाला
सून आणायला लावतो. आणि पहा, देवाने त्याला सून दिली आणि देवाने त्याला आशीर्वादित केलं. तो देवावरती पूर्णपणे अवलंबून होता आणि ते अब्रामाचं जीवन आशीर्वादित केलं. आणि त्याचा मुलगा इसाक याच्यासाठी त्याची सून रिबेका ही देवाने त्या ठिकाणी दिलेली आम्हाला दिसत आहे. आणि मग 25व्या अध्यायामध्ये आम्ही त्या ठिकाणी येतो. मग त्या ठिकाणी आम्हाला अब्रामाने अजून एक बायको त्या ठिकाणी केलेली आम्हाला दिसत आहे आणि तिचं नाव कटुरा. आणि तिच्यापासून त्या ठिकाणी बघा, तिला त्याच्यापासून जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इशबाक व शूअ हे मुलगे झाले. आणि मग पहा, वचन 5 मध्ये आम्हाला दिसतं की अब्रामाने आपले सर्वस्व इसाकास दिले आणि अब्रामाच्या उपपत्नी होत्या त्यांच्या मुलास त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसाक याचपासून वेगळे करून पूर्व देशी लावून दिले. बघा, अब्रामाने कोणावरही त्या ठिकाणी अन्याय केलेला दिसत नाही. त्याने सर्वांना त्या ठिकाणी सर्व काही वाटून दिलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग नंतर अब्रामाचा मृत्यू आणि त्याचं दफन आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. वचन 7 मध्ये सांगतं की अब्रामाच्या आयुष्याची वर्षे 175 होती. अब्राम पुऱ्या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. मग त्याचे मुलगे इसाक व इश्माईल यांनी त्यास एक फ्रोन बिन सोर हित्ती याच्या मम्रे समोरील शेतातल्या मकपेलाच्या गुहेत पुरले. हे शेत अब्रामाने हेतीपासून विकत घेतले होते आणि तेथेच अब्राम व त्याची बायको सारा यास पुरिले. अब्रामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसाक याला आशीर्वादित केले. इसाक हा त्यावेळी लहाय रोई विहिरीजवळ राहत असे. आणि मग अशा प्रकारे अब्रामाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला दिसत आहे आणि तो 175 वर्ष त्या ठिकाणी जगलेला आम्हाला दिसत आहे. मग पुढे इश्माईलाच्या वंशाच्या बद्दल आम्हाला 12 ते 18 या वचनामध्ये आम्हाला दिसत आहे. आणि मग पुढे येसाव आणि याकोब यांचा जन्म आम्हाला दिसत आहे. 19 ते 26 या वचनांमध्ये आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, अब्रामाचा मुलगा इसाक याची वंशाळी ही अब्रामाने इसाकास जन्म दिला. इसाक 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याने आरामी लाबान याची बहीण पदम आरामातील आरामी बथुएल याची कन्या रिबेका ही बायको केली. इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली कारण ती वांझ होती. परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबेका गर्भवती झाली व तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागले. तेव्हा ती म्हणाली, हे असे मला काय होत आहे? हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भशयात 2 राष्ट्र आहेत. तुझ्या उदरातून 2 वंश निघतील. एक वंश दुसऱ्या वंशापासून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करील. तिचे दिवस भरून प्रसूती समय आला तेव्हा पहा, तिच्या उदरात जुळे मुलगे होते. पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केश वस्त्रासारखे होते. त्याचे नाव एसाव ठेवले. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला आणि एसावाची टाच त्याच्या हाती होती आणि त्याचे नाव याकोब म्हणजे टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा ठेविले. तिने त्यास जन्म दिला तेव्हा इसाक 60 वर्षाचा होता. एसाव आता ह्या ठिकाणी 60 वर्षाचा झाल्यानंतर इसाक त्याला 2 लेकरं त्या ठिकाणी जुळे झालेले दिसत आहे आणि पहिल्याचं नाव एसाव दुसऱ्याचं नाव याकोब.
आणि ह्या ठिकाणी बघा परमेश्वराने इसाकाने परमेश्वराजवळ विनवणी केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला 2 हे मुलगे झालेले आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आता तर पाहिलं आजच्या जगाची जर परिस्थिती पाहिली तर 60 वर्षाच्या असताना माणसं रिटायर होऊन जातात. गव्हर्नमेंटनी माणसाचं आयुष्यमान रिटायर होण्याचं 60 वर्ष. आता त्या 60 वर्षाच्या वेळेस इसाकाला त्या ठिकाणी 2 लेकरं झालेले आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे बघा ते लोक देवाच्या सानिध्यामध्ये चांगले राहत असलेले आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे आणि देवाने त्यांना उत्तम आयुष्य त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि पहा त्या ठिकाणी त्या परमेश्वराने इसाकाला त्या ठिकाणी आशीर्वादित केलेलं आम्हाला दिसत आहे. मग या ठिकाणी बघा आणि 27 ते 34 या वचनामध्ये आम्हाला एसाव आणि इसाकाच्या बद्दल आम्हाला वृत्तांत त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग बघा त्या ठिकाणी एसाव आपला जन्मसिद्ध हक्क विकतो. मग ते मुलगे मोठे झाले. एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला व याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे. एसाव हरणाचे मांस आणीत असे, ते इसाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता आणि याकोब रिबेकाचा आवडता होता. एकदा याकोब वरण शिजवीत असता एसाव रानातून थकून वागून आला. तेव्हा तो याकोबास म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातले मला काही चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव आदम म्हणजे तांबडा पडले. याकोब त्यास म्हणाला, पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे. एसाव म्हणाला, हे पहा, मी मरणमुक्त झालो आहे, मला आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्काचा काय उपयोग. याकोब म्हणाला, तर आताच्या आता मशी शपथ वाहा. तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबास मोबदला दिला. तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीचे वरण दिले. तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. याप्रमाणे एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखिला. बघा ह्या ठिकाणी ज्येष्ठत्वाचा जो हक्क आहे एसावाने केवळ खाण्यासाठी त्या ठिकाणी विकलेला आम्हाला दिसत आहे. बघा याकोब हा हुशार होता हे आम्हाला दिसून येते. तसंच इसाकाने जेव्हा देवाकडे लेकरं मागितले त्यावेळेस ते लेकरं एकमेकाशी तिच्या उदरामध्ये भांडणं करत होते. आणि मग पहा ते लेकरं उदरामध्ये झगडत असताना रिबेका देवाशी त्या ठिकाणी म्हणली, ही काय आहे. मग देवबाप त्या ठिकाणी म्हणला, तुझ्या उदरामध्ये 2 राष्ट्र 2 वंश त्या ठिकाणी तयार होत आहे आणि वडील धाकट्याची सेवा करील. आणि मग पहा तसंच ह्या ठिकाणी झालेला आम्हाला दिसत आहे. याकोब हा हुशार होता. याकोब म्हटला की मी तुला त्याला आता एसाव हा रानामध्ये शिकार करणारा होता. तो शिकारीला गेला आणि तिकडून आल्यानंतर थकून वागून आल्यानंतर त्याने याकोबाला म्हटलं की जे शिस्त आहे ते मला तू खायला दे. मग याकोब हा हुशार होता. याकोब म्हटला की तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क तू मला दे, मग मी तुला खायला देतो. म्हणतो मी मारायला तयार झालोय, तू काय ज्येष्ठत्वाच्या हक्काचं घेऊन बसला. मग तो म्हणतो की शपथ वाहून मला सांग. आणि मग त्या ठिकाणी त्या दिवसापासून त्याने ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला दिलेला आहे. म्हणजे जे काही करल ते सर्व त्याचं होईल. त्या ठिकाणी ज्येष्ठत्व जे अधिकार असतात ते अधिकार सगळे याकोबाला त्या ठिकाणी मिळालेले आम्हाला दिसत आहे. आणि अशा रीतीने परमेश्वराने जसं त्या ठिकाणी रिबेकाला बोललो होतं तसंच त्या ठिकाणी घडलेलं आम्हाला दिसत आहे. आणि मग ह्याप्रमाणे एसावने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला, परंतु त्याचे परिणाम त्या ठिकाणी एसावाला नंतर भोगावे लागलेले आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणून प्रियानो, आपल्या जीवनामध्ये आम्ही आमचे हक्क तुच्छ लेखू नये, कारण ते जर आम्ही हक्क तुच्छ लेखले तर प्रियानो आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागणार आहे. परंतु हे सर्व गोष्टी देवापासून होत्या. देवाने जसं त्या ठिकाणी सांगितलं होतं तसंच त्या ठिकाणी घडत होतं. आणि मग पहा ह्या ठिकाणी एसाव आणि याकोबाचं आम्हाला ह्या ठिकाणी अशा रीतीने याकोबाने
ज्येष्ठत्वाचा हक्क येशूपासून विकत घेतलेला दिसत आहे. आणि प्रियांनो, आजच्या ह्या परिस्थितीमध्ये अशीच परिस्थिती आहे की आम्ही जीवन जगत असताना आम्ही देवाकडे, आम्ही पवित्रतेकडे दुर्लक्ष करत आहोत. आणि प्रियांनो, ह्या शेवटच्या दिवसामध्ये जगत असताना आम्ही प्रार्थनेमध्ये, त्याच्या वचनामध्ये आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये वाढलं पाहिजे, कारण प्रभूचं येणं जवळ येऊन ठेपलेलं आहे. प्रियांनो, आज आम्ही झोपेतून जाग झालं पाहिजे आणि त्या पवित्र देवाच्या चरणाजवळ येऊन प्रार्थना आम्ही केली पाहिजे. आमच्या कुटुंबातील आमच्या लेकरांना प्रार्थनेसाठी उठवलं पाहिजे. हो प्रियांनो, आज या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना आज देवाने आम्हाला ही सुंदर अशी संधी दिलेली आहे. ती संधी साधून घ्या, ती संधीचा उपयोग करून घ्या, कारण देवबाप तुम्हाला वारंवार अशी संधी देणार नाही. आज आम्ही जे काही जगाच्या मागं लागलेलं, पैसा कमवायच्या मागं लागलेलं, जगातल्या सर्व नातेवाईकांच्या मागं लागलेलं, परंतु प्रियांनो, आज आम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आमच्या जिवंत देवाच्या मागं आम्ही लागलं पाहिजे. त्याच्या पवित्रतेत आम्ही वाढलं पाहिजे, त्याच्या सामर्थ्यामध्ये आम्ही त्या वाढलं पाहिजे. आणि खरोखर प्रियांनो, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन त्या देवाला दिलं पाहिजे. आमच्या जीवनातील गोष्टी तुच्छ वाटू द्यायच्या नाही. हक्क आम्ही, आमच्या देवाने जो काय आम्हाला हक्क दिलाय, तो हक्क प्रियांनो तुच्छ मानू नका. त्या हक्काचा उपयोग करून घ्या. परमेश्वर आम्हाला सर्व काही देतो, परंतु आम्ही त्याचा वापर करत नाही. आणि पहा, अशा रीतीने परमेश्वराने त्या ठिकाणी येसाव आणि याकोबाच्या जीवनामध्ये या गोष्टी घडून आलेल्या आम्हाला दिसत आहे. देवबाप करू ह्या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभू, आजचा दिवस आमच्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादाचा तू कर. हे देव बापा, जे समस्येत आहे, अडचणीत आहे, आजारी आहेत, अशा प्रत्येकाला तू आपल्या केलेल्या हाताचा तू स्पर्श कर. त्यांना त्या सर्व आजारातून, त्रासातून तू मुक्त कर. सर्व सैतानी बंधनातून त्यांना तू मुक्त कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, जे प्रवासामध्ये आहे त्यांचा प्रवास तू आशीर्वादित कर. प्रभू, ज्यांचे काम रखडलेले आहेत ते सर्व काम मोकळे कर. प्रभू, ज्यांना जॉबलेस आहेत त्यांना तू काम तू दे. प्रभू, जे शिकत आहेत त्यांचे शिक्षण प्रिय प्रभू येशू पूर्ण करण्यासाठी ज्ञान, बुद्धी, चातुर्याने तू भर. प्रभू, ज्या लेकरांचे लग्न जमत नाहीत, प्रिय प्रभू येशू त्यांना तू वधू आणि वर तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, अनेक कुटुंबांच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत, त्या सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. होय प्रिय प्रभू येशू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू येशू तू आहे. सर्व सैतानी बंधनापासून, सर्व सैतानी गोष्टीपासून प्रिय प्रभूजी तू आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि विशेष प्रिय प्रभू येशू, निंदा करणारा दुरात्मा याच्यापासून तू आम्हाला दूर ठेव. प्रिय प्रभू येशू, सत्य उघड करून देण्यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि सत्याच्या बाजूनी चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या जीवनातील सर्व खोटारडेपणा, आमच्या जीवनातील आरोप करणारा स्वभाव तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. सैतानी स्वभाव तू काढून टाक. प्रभू, दुट्टपी स्वभाव तू काढून टाक. आणि प्रिय प्रभू येशू, आमचं जीवन शुद्ध, पवित्र आणि एकमेकांना क्षमा करणारं अंतःकरण तू आम्हा प्रत्येकाला तू दे. या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना प्रभू, आमचा देश, आमच्या देशातील सर्व नागरिक, आमच्या देशातील सर्व अर्थव्यवस्था, आमच्या देशातील सर्व व्यवस्था तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. होय प्रिय प्रभू येशू, जे तुझ्या वचनाला विरोध करत आहेत प्रभू, त्यांचं जीवन तू बदलून टाक. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तू आहे. तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रभू, या सकाळच्या समय मी तुला साकडं घालत आहे, मी तुला हाक मारत आहे. ओ प्रभू, तू माझी प्रार्थना ऐकणारा जिवंत प्रभू आहे. लहानपणापासून आता या क्षणापर्यंत प्रभू तू मला जिवंत ठेवलेला आहे. हो माझ्या देवा, माझ्या प्रिय प्रभू येशू, तूच माझं सर्व काही आहे. तू माझी प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. माझ्या या भारत देशावरती तू दया कर. अनैतिकतेपासून
पूजेपासून, मूर्तीपूजेपासून आणि प्रिय प्रभू येशू सर्व भ्रष्टाचारापासून, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व अघोरी गोष्टीपासून माझ्या या देशातील नागरिकांचं तू रक्षण कर. कारण तुझे येण्याचे दिवस जवळ येऊन ठेपलेले आहे. तुझं स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रभू, सर्व सैतानी दुष्टात्म्यांपासून आमच्या देशाचं आणि या सर्व राष्ट्रांचं तू रक्षण कर. प्रभू, अनेक लोक तुझ्यापासून दूर आहेत. प्रत्येक व्यक्तीपर्यंत तुझं वचन जाण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येक दासीला, तुझ्या लोकांना तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. होय प्रभू, तुझे येण्याचे दिवस जवळ येऊन ठेपलेले आहेत. प्रभू, ही पृथ्वी हादरून जात आहे. पृथ्वीवरती भूमिकंप होत आहे, दुष्काळ पडत आहे. ओ पित्या परमेश्वरा, मुलगा बापावर उलटत आहे, बाप मुलावर उलटत आहे, लेक मुलीवर उलटत आहे, सून सासूवरती उलटत आहे, राष्ट्रावरती उलटत आहे. ओ पिता परमेश्वरा, या सर्व घाणेरड्या पापापासून प्रभू तू आमच्या प्रत्येकाचं, आमच्या प्रत्येक फॅमिलीचं तू रक्षण कर. सर्व दुष्टात्म्यांच्या बंधनापासून प्रिय प्रभेश आमच्या लेकरांना, आमच्या सर्व राष्ट्रांना तू सोडव आणि तुझ्या नावाचं गौरव दे. एकमेकाच्या बद्दल प्रेम तू उत्पन्न कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभू, जे बेरोजगार आहेत त्यांना तू काम तू दे. हो पिता परमेश्वरा, अनेक प्रार्थना विनंत्या आहेत प्रभू. जे बेरोजगार आहेत त्यांना तू रोजगार तू उपलब्ध करून दे. हो पिता परमेश्वरा, तुझ्या दासींना तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू भर, अग्नीने भर, सामर्थ्याने भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, तू आमच्यावरती जसं प्रेम करत आहे तू सर्वांवरती प्रेम करणारा जिवंत प्रभू येशू देव आहे. दे बापा, आज दिवसभरातील सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रत्येक दासाला वरून येणारी कृपा तू पुरव आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, मी कोणाच्या विरोधामध्ये बोललेलो आहे तर प्रिय प्रभू येशू तू मला क्षमा कर. त्या कुटुंबांमध्ये शांतता तू प्रस्थापित कर आणि प्रभू असलेले कृत्य माझ्या हातून न घडो आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, तुझ्या जवळ मला यायचं आहे. हे देवापा, आम्हाला क्षमा करण्याचा अंतःकरण तू दे. आणि प्रभू, या पृथ्वीवरती राहत असताना प्रभू जे आम्हाला शाप देतात त्यांना तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. तुझी शांती माझ्या जीवनामध्ये, माझ्या परिवाराच्या जीवनामध्ये उतरू दे आणि सर्वांच्या जीवनामध्ये उतरू दे. प्रभू, एकमेकांचं आम्ही वाईट करू नये तर एकमेकांना आम्ही आशीर्वादित करावं, एकमेकांसाठी प्रार्थना करावा असा स्वभाव तू आम्हाला तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, सर्व राष्ट्र, आमचा भारत देश, प्रिय प्रभू या सर्वांना तू आशीर्वादित कर. प्रभू, आम्ही ह्या ठिकाणी राहत असताना तुझ्या पवित्रते, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू चालव. ही सकाळची वेळ तू आशीर्वादाची तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, तू प्रत्येकाची सेवा तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, तुम्हाला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या प्रार्थना क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.